नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नर्सिंग स्टुडिओ आपल्या या चॅनलवरती. तर आज आपण परत 15 मार्काचा क्वेश्चन बघणार आहोत. त्याच्यामध्ये कुपोषणामध्ये सुट्टी सुजवटी म्हणजे हा क्वेश्चन GNM फर्स्ट इयरसाठी तर महत्त्वाचा आहे. सीएजनसाठी म्हणजेच आपलं कम्युनिटी हेल्थ नर्सिंगसाठी. तसेच आपल्याला हेल्थ प्रमोशन म्हणजेच ANM फर्स्ट इयरसाठी पण खूप IMP क्वेश्चन आहे. चला तर बघूया आपण. पहिला क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये 5 मार्काला जीवनसत्व अ ची कार्य. जीवनसत्व अ ची कार्य काय काय तर बघूया. चला पहिलं तर फंक्शन ऑफ व्हिटॅमिन ए. तर याच्यामध्ये काय काय करतं फंक्शन ऑफ व्हिटॅमिन ए? नाईट व्हिजन करतं. रातंधळेपणापासून आपल्याला संरक्षण देतं, म्हणजे नाईट व्हिजन देतं आपल्याला, म्हणजे डोळ्याला रात्री दिसण्यासाठी. इन्क्रीज द इम्युनिटी पॉवर कसं करतं आपलं? इन्क्रीज करतं, म्हणजे वाढवतं रोगप्रतिकारशक्ती. प्रजनन क्षमता म्हणजे रिप्रोडक्शन, प्रजनन क्षमता पण वाढवतं. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, लहान मुलांमध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होण्यासाठी सर्वात जास्त काय महत्त्वाचं आहे? आपलं व्हिटॅमिन ए महत्त्वाचं आहे. आणि स्किन प्रोटेक्शन म्हणजे त्वचेच्या आजारापासून पण आपले संरक्षण करतं. झालं. तर आपण एक्सप्लेन करू. आता अगोदर असं लिहून घेतलं, त्याच्यानंतर एक्सप्लेन करायचं आहे. आता काय दृष्टीशक्तीसाठी आवश्यक आवश्यक आहे, म्हणजेच आपल्याला दृष्टीसाठी विजनसाठी आवश्यक आहे. मग याच्यामध्ये काय रेटिनामध्ये रॉड्स आणि कॉन्स या पेशींच्या निर्मितीसाठी मदत करते. आता रेटिना काय आहे? आपल्या डोळ्यामध्ये रेटिना असतो, लेअर असते रेटिना. तर रेटिना एक डोळ्यामधला समजून घ्या तुम्ही, डोळ्यातला घटक आहे. तर त्याच्यामध्ये खाली आपल्या सेल असतात वेगवेगळ्या आपल्या शरीरामध्ये. तर मग याच्यामध्ये डोळ्यामध्ये कोणत्या सेल असतात? आपल्या रॉड्स आणि कॉन्स या सेल असतात. तर या पेशींना काय करतं? या पेशींची निर्मितीसाठीच आपलं काय करतो? व्हिटॅमिन ए काय करतं? मदत करतो का? त्याच्यानंतर येतं रात्रीचे नाईट व्हिजन टिकवण्यासाठी महत्त्वाचे आहे. आता आपल्याला जर व्हिटॅमिन एचं कमतरता किंवा अभाव झाला, डिफिशियन्सी झाली व्हिटॅमिन एची, तर काय आजार होतो आपल्याला? रातआंधळेपणा येतो. हे सर्वांच्या पाठी लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहे. रातआंधळेपणा का होतो? व्हिटॅमिन एची कमतरता झाल्यानंतर. तर मग आपल्याला ज्या कमतरता झाल्यामुळे होतोय ना, तर मग कमतरता न झाल्यामुळे काय होणार आहे? आपल्याला नाईट व्हिजन होणार आहे, दिसणार आहे चांगल्या प्रकारे. त्यामुळे नाईट व्हिजन टिकवण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन एची गरज असते. डोळ्याच्या पृष्ठभागावरील कॉर्निया नैसर्गिक ओलसरता राखते. आपल्या डोळ्याचा जो भाग आहे, आपण बुबुळ वगैरे सगळं असतं ना, तर त्याला कॉर्निया. तुम्ही जर डोळ्याचा बारीक अभ्यास केला, मी तुम्हाला वाटलंच डोळ्याचं पण ॲनाटॉमीमध्ये शिकून देतो ते लेक्चर, पण कॅर्जनमध्ये होणार नाही. त्यामुळे तुम्ही समजून घ्या, डोळ्याचा जो पृष्ठभाग असतो आपल्याला दिसतो का, जे आपलं गोल, त्याला कॉर्निया म्हणतो. ते नैसर्गिकता ओलसर असतो आपला डोळा नेहमी. तर का ओलसर असतो? तर ते व्हिटॅमिन एच्यामुळे नैसर्गिकता ओलसरता राखते. आता दुसरा सेकंड येतो आपला इन्क्रीज द इम्युनिटी पॉवर, म्हणजेच आपलं रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. काय करतं? म्युकस मेम्ब्रेनची आरोग्यदायी स्थिती राखते. म्युकस मेम्ब्रेन, आपल्या शरीरामध्ये मेम्ब्रेन असतात, म्युकस मेम्ब्रेन, सिरोसा मेम्ब्रेन, अशा मेम्ब्रेन असतात. त्याचं काय करतं? आरोग्यदायी स्थिती राखते. श्वसनमार्ग, आतडे आणि मूत्रमार्गाच्या संसर्गापासून संरक्षण करते. हे म्युकस मेम्ब्रेन कुठे राहते? जिथे आपण ऑर्गन तयार होतो त्या ऑर्गनमध्ये असते, श्वसनमार्गामध्ये असते, मूत्रमार्गामध्ये असते. त्या मार्गामध्ये ज्या ट्यूब वगैरे असतात का, त्याच्यामध्ये म्युकस मेम्ब्रेन असते. त्यामुळे काय होतं? संरक्षण होतं. काय होतं? कशापासून संरक्षण होतं? इन्फेक्शनपासून. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होणार नाही, श्वसनाचे आतड्याचे आजार होणार नाही आपल्याला. नेक्स्ट बघू त्वचेचे आरोग्य. त्वचेचे आरोग्य काय करतं? त्वचेच्या पेशींच्या वाढीसाठी, दुरुस्तीसाठी मदत करते. आता त्वचेला आपण एखाद्या वेळेस काही इजा झाली किंवा इजा झाली समजा, तर मग तिथं काय होतं? दुरुस्त होते आपली त्वचा डबल. काही जखम झाली मला, मग त्या सेल तिथं हे होतात, मग त्याच्यानंतर ती रिपेअर होते आपली स्किन. तर हे कशाचं कार्य करतं? व्हिटॅमिन ए त्याच्यामध्ये थोडं फंक्शन त्यांचं असतं. त्याच्यामध्ये मुरूम, खरूज आणि इत्यादी म्हणजे इतर त्वचेचे आजार, इतर समस्या इत्यादी समस्यापासून संरक्षण करते. आता हे चेहऱ्यावरती मुरूम येतो, खरूज होतात, आकैकीच्या अंगाला स्किन इन्फेक्शन होतात, त्वचेचे इतर कोणतेही पण आजार होतात, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन एची कमतरता झाल्यामुळे होतं ते. त्यामुळं व्हिटॅमिन ए घेतल्यानंतर आपले हे आजार होणार आहे, त्वचेचे आजार नाही होणार आहे. यामध्ये वाढ आणि विकास, लहान मुलांसाठी अत्यंत गरजेचं आहे व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन एचे आपले 6 महिन्याला डोस असतात. तुम्ही तर इम्युनायझेशन शेड्यूल जर तुम्ही पाठ केलेला असेल, तर कितव्या महिन्यामध्ये व्हिटॅमिन एचा पहिला डोस आहे? तर व्हिटॅमिन एचा 9व्या महिन्यामध्ये व्हिटॅमिन एचा पहिला डोस आहे. 1,00,000 इंटरनॅशनल युनिट आपण देतो. आणि त्याच्यानंतर 9 महिन्यानंतर मग 6 महिन्याच्या अंतराने 6 महिन्याच्या अंतराने अशा आपण डोस 5 वर्षापर्यंत बाळाला देतो. तर मग मुलांच्या सामान्य वाढीसाठी आवश्यकता असते. हे तर सर्व लिहू शकतात. आणि हाडांच्या विकासासाठी मदत करते. मुलांची वाढ आणि विकास होण्यासाठी अत्यंत गरजेचं व्हिटॅमिन म्हणजेच व्हिटॅमिन ए. प्रजनन प्रणाली म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये प्रजनन प्रणालीचे कार्य कोण करतं? व्हिटॅमिन ए करतं. आता नेक्स्ट क्वेश्चन, हा 5 मार्काचा क्वेश्चन झाला. याच्यामध्ये आपण वरती काय काय बघितलं? इम्युनिटी पॉवर बूस्ट करतं आपलं. त्याच्यानंतर स्किन प्रोटेक्शन करतं. त्याचबरोबर अजून काय करतं? नाईट व्हिजन पण हे करू शकतं, नाईट व्हिजन. त्याच्यानंतर
असे बघतो आपण. आता नंतर पाहू कुपोषण म्हणजेच काय. कुपोषणाच्या भरपूर व्याख्या आहे, पण मला ही सर्वात सोपी वाक्य वाटली आणि पाठ जास्त काही लक्ष द्यायचं काम नाही, पाठ होऊन जाते आपल्याला त्याच. तर बघू आता पहिलं डेफिनेशन. एक किंवा अनेक पोषक घटकांच्या पोषक द्रव्यांच्या अभावामुळे, पोषक घटक घेतलं द्रव्य घेतलं चालतं, पोषक द्रव्याच्या अभावामुळे किंवा जास्त अतिसेवनामुळे निर्माण होणाऱ्या विकृत स्थितीला कुपोषण असे म्हणतात. तर काय लक्षात ठेवायचं आपल्याला बघा आता. पोषक घटक लक्षात ठेवायचे, त्याच्यामध्ये पोषक द्रव्य पोषक घटक, त्याच्या अभावामुळे एक किंवा दोन पोषक घटकामुळे किंवा त्याच्या अभावामुळे किंवा त्याच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या विकृत स्थितीला आपण कुपोषण असे म्हणतो. किती सोपी आहे. नंतर घेऊ आपण थर्ड क्वेश्चन. आता तो 2 मार्काचा डेफिनेशन 2 मार्काला विचारली जाते. परत आता चिन्ह लक्षणे कधी कधी 5 मार्काला विचारली जाते, कधी कधी 3 मार्क. आता इथे मी किती मार्काला विचारलेली आहे, 3 मार्काला विचारलेली आहे. तर मग मला जास्त क्वेश्चन घ्यायचे होते, त्यामुळे मी कमी मार्क्स दिलेले 3 मार्काला. मग याच्यामध्ये मी भरपूर 5 मार्कासारखंच लिहिलेलं आहे, खूप मोठं लिहिलेलं आहे. आता शारीरिक लक्षण लिहायचे आपल्याला. शारीरिक लक्षणं काय काय दिसणार आहे. वजनात घट होणार त्या मुलाच्या, वाढीचा अभाव दिसणारी, त्याची वाढ होणारी व्यवस्थित नाही होणारी, स्नायूंची क्षीणता म्हणजे त्याच्या अंगावरती स्नायू राहील का नाही, मसल टोन राहणारच नाही, आणि सामर्थ्यहीनता राहील. त्वचेची समस्या, त्वचेच्या समस्या राहील, त्वचा आपल्याला नाही का अशी वेगळी थोडी वेगळी दिसेल. नंतर त्वचेची समस्या राहील. मग काय होतं, केस झडणे किंवा केसांचा रंग बदलणे. मानसिक लक्षणामध्ये काय दिसतं. आता आपण हे शारीरिक लक्षणे बघितले, त्याच्यामध्ये केसांचे झडणे किंवा केसाचा रंग बदलणे. आता मानसिक लक्षणामध्ये काय येणार आहे, एकाग्रतेची कमतरता होणे. आता कुपोषित मुलगा बघा, एकत्र त्यांची एकाग्रता राहते का, लक्ष देऊन अभ्यास पण करू शकत नाही, काहीच करू शकत नाही, त्याला कमतरता होते. त्याच्यानंतर काय होतं, शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. शिकण्याची क्षमता म्हणजे आता एकाग्रता कमी झाली, मग काही आपण जर त्याला शिकवलं तर समजणार, ते नाही समजणार, एकाग्रताच नाही त्याची, लक्षच नाही, समजणार कसं आहे, नाही समजणार. नंतर आता गंभीर प्रकारच्या कुपोषणामुळे मतिमंदता येते. जास्त गंभीर स्वरूपात कुपोषण, त्याला खूपच तीव्र कुपोषित आहे, सॅम मॅम लगेच तीव्र एकदम. तर त्याच्यामध्ये जर गंभीर स्वरूपात असेल तर मग त्याला मतिमंदता येऊ शकते, कारण त्याचा विकास होणार नाही, मेंदूचा विकास होणार नाही, शारीरिक नाही, मानसिक नाही, भावनिक कोणताच विकास होणार नाही त्याचा. आणि इतर महत्त्वाची लक्षणे काय आहे, डोळे कोरडे पडणे, डोळे कोरडे पडतात. आता इतर लक्षणामध्ये बघू आपण. पहिल्यांदा काय सांगितलं आपल्याला, व्हिटॅमिन ए मुळे काय होतं, आपल्या डोळ्यामध्ये कॉर्निया असतो, ते कॉर्नियाला ओलसरपणा येतो. मग नाही का व्हिटॅमिन ए नसणार आहे, तर मग काय होणार आहे, कॉर्निया ते डोळे कसे होणार आहे, कोरडे पडणार आहे. आता याच्यामध्ये फक्त एकच पोषक घटक कमी पडणार आहे का नाही, म्हणजे रक्तक्षय, HB पण कमी होणार आहे. मग काय होणार, रक्तक्षय होऊ शकतो त्याला, पर थकवा येऊ शकतो, त्यामुळे कोणते पण आजार त्याला लवकर होऊ शकतात, आणि हाडे कमकुवत होऊ शकतात भरपूर. नंतर आजारी पडणे नेहमी, इम्युनिटी पॉवर कमी झाल्यानंतर आजारी नेहमी पडणारच आहे. आता गंभीर परिणाम काय काय बघू आपण. रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होणे, विकास मंदावणे, मृत्यूदर वाढणे, मृत्यू पण होणार आहे याच्यामध्ये. कुपोषित बालके, आपण कुपोषण मुक्त काऊन करतोय, कुपोषण मुक्त भारत करण्याचा प्रयत्न का करतोय, मृत्यूदर कमी करणे. नंतर प्रिव्हेन्शन. आता नाही का फोर्थ क्वेश्चन हे झाला, थर्ड क्वेश्चन झाला, फोर्थ क्वेश्चन 5 मार्काला. प्रिव्हेन्शन ऑफ माल न्यूट्रिशन. म्हणजे आपलं कुपोषण प्रतिबंधन करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल. तर मग आपण पहिलं काय करू, पोषक अन्नाचा पुरवठा. तुमच्या मनानं लिहिलं तरी चालतं, याच्यात काही मार्क भेटून जातात, पण मी माझ्या नोट्स काढलेले आहे, बघून घ्या एकदा. पोषक आहाराचा पुरवठा करायचा आहे. पोषक आहार म्हणजेच कोणता, प्रथिने, कर्बोदके आणि सूक्ष्म पोषक तत्वांची संतुलित प्रमाणात त्याला आहार देणे, समतोल आहार द्यायचा आहे त्या बाळकाला. आणि प्रोत्साहन, स्तनपानाला 6 महिन्याखालील मुलांना एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग द्यायची आपल्याला, 6 महिन्यापर्यंत दुसरं काहीच द्यायचं नाही, पाणी पण द्यायचं नाही त्या बाळाला. हे सर्व परिचारिकांनी त्या आईला व त्या अंगणवाडी कार्यकर्त्यांनी पण सांगायला पाहिजे, आशा कार्यकर्त्यांनी पण सांगायला पाहिजे, आणि ANM GNM यांनी पण सांगायला पाहिजे. 6 महिन्यापर्यंत फक्त एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग द्यायची बाळाला, जेणेकरून त्याला कोणती इन्फेक्शन होणार नाही. आणि ब्रेस्ट फीडिंगमध्ये सर्व प्रकारचे अन्न घटक प्रेझेंट असतात, आणि इम्युनिटी पॉवर पण चांगल्या प्रकारे असते. पोषक आहार, पूरक आहार योजना राबवणे. पूरक आहार 6 महिन्यानंतर बाळ वरचं खायला लागतं, तर पूरक आहारामध्ये काय काय द्यायचं आहे आपलं, भरड द्यायची, खीर द्यायची, जास्त गोड द्यायचं नाही बाळाला. अशा पद्धतीने आपण कसा आहार द्यायचा आहे ते पण त्यांना सांगायचं आहे. मग ते कशामध्ये सांगू आपण, नेक्स्ट टॉपिक आपला आरोग्य शिक्षण. आरोग्य शिक्षणामध्ये त्यांना सांगते मातांना पोषणाविषयी जागरूक करणे, कसा आहार द्यायचा आपण आईला सांगायचं आहे, तुमच्या बाळाला तुम्ही कसा आहार द्यायला. 6 महिन्यापर्यंत फक्त एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग द्यायची. त्याच्यानंतर पूरक आहार चालू करायचा. पूरक आहार शिजवताना किंवा करताना घ्यावीची काळजी, स्वच्छता राखायची आहे. आता घरगुती पदार्थ जास्त घालायचे. काही आया सेरेलॅक घालत्या बाळांना, ते बाहेर अन्न पॅक राहतं ते किती दिवसांनी, ते द्यायला पाहिजे का नाही, केमिकल असतं त्याच्यामध्ये. आहारामध्ये विविधता आणण्यासाठी मार्गदर्शन करते. आता दररोज बाळाला तुम्ही एकच अन्न घालताय, शिराच घालताय, किंवा काही बिस्किट आणि दूध घालता, त्याच्यामध्ये
ते बाळाचा विकास होणार आहे का नाही. त्यामुळे आहारामध्ये विविधता आणची. आज गोड दिलं, थोडंसं तिखट द्यायचं, थोडं कधी कमी तिखट द्यायचं, असं अशा पद्धतीने द्यायचं आहे. घरगुती पदार्थात द्यावे. घरगुती पदार्थ देण्याचा आपल्याला जास्त करून कोणते पदार्थ द्यायचे? घरगुती. पॅकबंद बिस्किटे, चॉकलेट, सॅरलॅक इत्यादी पदार्थ टाळावे. आणि पॅकबंद दूध द्यायचं नाही आपल्याला ते वरचं. गाईचं दिलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण दुकानामधलं ते पॅकबंद दूध द्यायचं का नाही द्यायचं. नंतर स्वच्छता आणि आरोग्याचे महत्त्व समजून सांगायचे आपल्या आईला. सर्वात जास्त महत्त्वाची आई, पहिली नर्स ही आईच असते. त्यामुळे आपल्याला मातेला जेवढं आरोग्य शिक्षण देता येईल तेवढं चांगलं आहे मुलासाठी. लसीकरण काय करायचे? पूर्ण करायचे. ज्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि इम्युनिटी दिलेली असते. कोणताही आजार झाल्यानंतर त्याला आपण बळी न पडण्यासाठी आपला इम्युनिटी दिलेली असते त्याच्यामध्ये. त्यामुळे लसीकरण सर्व बालकाचे संपूर्ण लसीकरण करून घ्यायचे आणि त्या आईला पण त्याच्यामुळे सांगायचं आहे. आशा कार्यकर्ते, अंगणवाडी कार्यकर्ते त्यांच्याकडून पण आपल्याला सर्व लसीकरण पूर्ण करून घ्यायचे. सामुदायिक हस्तक्षेप म्हणजे काय आता बघू. अंगणवाडी केंद्रामध्ये पोषक आणि पूरक वितरण करणे. म्हणजे सकाळी अंगणवाडीमध्ये पूरक आहाराचं वाटप असतेच ICDS थ्रू. आणि मध्यान्ह भोजन. शाळेमध्ये पण मुलांना दुपारी भोजनाची व्यवस्था असते, त्याला भोजन. आणि आयोडीनयुक्त मीठ वापरायला सांगायचे. आयोडीनयुक्त, त्यामुळे गलगंड हे आजार टाळले जाईल. आणि आयोडीनयुक्त मीठ खाल्ल्यानंतर आपल्याला इम्युनिटी भेटते. सर्वसामान्य उपाय काय काय करू शकतो आपण? एकदम सर्वसामान्य सर्वसामान्य म्हणजेच आपण चांगल्या पद्धतीने तर गर्भवती स्त्री. सर्वात पहिलं आपण काय करू शकतो? गर्भवती स्त्री जरा धष्टपुष्ट असेल किंवा ती जरा चांगली असेल तर तिला सुदृढच बाळ जन्माला घालेल. ती कुपोषित बाळ जन्माला येईल का? आल्यानंतर पण तिला सुधरू शकते त्याची स्थिती. त्यामुळे स्तनदा माता, गर्भवती माता यांना काय करायचं आहे? सकस आणि मुलांना पुरेसा आणि योग्य आहार द्यायचा आहे, जेणेकरून त्याला कुपोषणापासून त्याचं संरक्षण होईल. पूरक आहाराची वाटप करायची आहे. स्तनपानास उत्तेजित करणे. बाळासाठी अधिक स्थानिक उपलब्ध असलेल्या पदार्थाची वाटप करणे. आणि त्यामुळे खर्च देखील कमी लागेल. काही स्थिती राहत नाही काजू बदाम खाऊ घालायचे बाळांना, तर त्यांना सांगायचं काजू बदाम नाही घालू शकत, मोड आलेले कडधान्य खाऊ घाला. मटकीला मोड आल्यानंतर खाऊ घाला. अशा पद्धतीने आपण त्यांना गुळण शेंगदाण्याचे लाडू खाऊ घाला. अशा पद्धतीने आपण त्यांना कमी खर्चामध्ये चांगलं आरोग्य किंवा आहार घेण्यास प्रवृत्त करणे. कुटुंबाचा आहाराचा दर्जा सुधारणे. कुटुंबामध्ये आहाराचा दर्जा सुधारायचा आहे आपल्याला. आणि कुटुंब नियोजन आणि पाळणा लांबवणे. आता घरामध्ये एकच मुलगा किंवा एकच बाळ असेल तर त्याच्यावर जास्त लक्ष दिलं जातं. त्याऐवजी जरा 5 लेकरं असेल तर त्यांच्यावर लक्ष द्यायला जाईल का? त्यामुळे मेन पॉईंट हा पण येतो याच्यामध्ये. कुपोषण आपल्याला टाळायचं असेल तर कुटुंब नियोजन आणि पाळणा लांबवणे. 2 मुलांमध्ये समान थोडं 3-4 वर्षाचं अंतर पाहिजे, जेणेकरून पहिल्या बाळाचा विकास हा चांगल्या पद्धतीने होईल. त्यानंतर दुसरं बाळ जेव्हा येईल त्याचा पण विकास चांगला होईल. नाहीतर मग 5 बाळ येईल ते एका वर्षाचं अंतर, त्यामध्ये आई कुपोषित आणि बाळ कुपोषित, आणि त्यामुळे माता मृत्यूदर आणि बालमृत्यूदराचे प्रमाण वाढलेले आहे. हे आपल्याला त्यांना समजून सांगायचं आहे. आता विशिष्ट उपाय काय आहे? कृषी उत्पादन वाढणे, आर्थिक स्थिती सुधारणे आणि महिला साक्षरतेवर भर देणे. कृषी उत्पादन म्हणजे आपल्याला त्याचं शेतीविषयी, आता भरपूर गावाकडील ग्रामीण भागामध्ये शेती करतात, त्यांचे उत्पादन वाढवायला सांगायचे त्यांना. आणि आर्थिक स्थिती सुधारतील. मग त्याच्यामुळे काय होतं? आर्थिक स्थिती सुधारते. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर आपल्याला आहार चांगला खाता येतो. आणि आपल्याला आहार चांगला खाता आल्यानंतर कुपोषण मात्याच कमी होणार आहे. नंतर इथं महिला साक्षरतेवर भर देणे. आता स्त्री शिकलेली आई असेल तर त्या घराचं चित्र वेगळं असतं ना, अडाणी आई असेल तर घराचं चित्र वेगळं असतं. असं नाही म्हणत मी वाईट असतं, पण शिकलेली आई कधी पण चांगली तिच्या मुलांसाठी. त्यामुळे महिला साक्षरतेवर भर देणे. बालविवाह टाळल्यामुळे पण कुपोषणाचे प्रमाण कमी होईल. आता नंतर बघू आपण सुकटी सुजवटी. हा क्वेश्चन 5 मार्काला विचारला जातो. चिन्ह लक्षणामध्ये सुकटी सुजवटी लिहून दिलं तरी पण थोडेफार मार्क भेटून जाईल, कारण हे पण चिन्ह लक्षणाचे आपले कुपोषणाचे. तर मग याच्यामध्ये त्याचं वैशिष्ट्य बघू. मॅरेस्मस आणि कॉश्मिकोर. आता सुकटी सुजवटी बघू. सुकटी म्हणजेच काय? एकदम, आता इथे फोटो बघू शकतो आपण दिलेले. ही सुकटी आणि सुजवटी. सुकटीमध्ये एकदम आपल्या अंगाला मसल टोन नसतोय, एकदम असं कुपोषित माणूस आहे. आणि सुजवटीमध्ये अंग सुजलेलं असतं, अंगावरती सूज असते. तर मग आपण बघूया चला वैशिष्ट्य काय काय. ॲपिरियन्स म्हणजे सर्वसाधारण दिसते कसं ते. सुकटीमधले बालक कसे दिसतात आणि सुजवटीमध्ये कसे दिसतात. सुकटीमध्ये एकच दिसतात, म्हाताऱ्या माणसासारखा चेहरा दिसतो. आणि खाण्यामध्ये आवड असते पण म्हाताऱ्या माणसासारखं दिसतं. त्वचा एकदम अशी निस्तेज होईल राहते. आणि याच्यामध्ये कसं आहे? दुःखी, चिडका, वातावरणात आहारात रस नाही,
दुःखी दिसतो. सुजवटी म्हणजे फुगलेला असतो, फक्त शरीर फुगलेलं असतं, पण दुःखी असतो, चिडका असतो आणि वातावरणात आहारात त्याला काहीच रस नाही. त्याच्यानंतर केस कसे असते, पातळ असतात, विरळ असतात आणि सहज निघतात. पातळ विरळ आणि सहज निघणारे असतात. आणि याच्यामध्ये सुजवटीमध्ये पण तसे पातळ विरळ आणि सहज निघतात. केस सेम आहे, फक्त केसाचा रंग तांबडा आणि रेड ब्राऊन होईल राहतो. त्याच्यानंतर येतं आपलं त्वचा ही सुरकुतलेली असते सुकटीमध्ये आणि त्वचेखाली मेद नष्ट झालेला असतो, म्हणजे मसल टोन असते का नाही. आणि जीवनसत्वाची कमतरता स्पष्ट दिसते कातडीवरती. त्याच्या कातडीवरती जसं कळतं आपल्याला का त्याला हे कुपोषित म्हणून डोळ्याने दिसतं. आणि त्वचा रोग असल्यासारखी पातळ ताणलेली आणि त्वचेवर डाग आणि पाणी झिरपते. एकदम असं फुगलेलं असतं आणि त्याच्या त्वचा आणि त्याच्यामध्ये पातळ ताणलेलं असतं, एकदम पातळ असती, ताणलेली असती आणि त्वचेवर डाग असतात आणि पाणी झिरपते त्याच्यामधून. आता सुकटीमध्ये सूज असते का नाही. आणि सुजवटीमध्ये सूज असते आणि जलोदर असते, म्हणजे असं पाण्याने भरल्यासारखं दिसतं जलोदर. म्हणजे गाल कसे असतात, गाल पुढे आत गेलेले असतात, कशा आतमध्ये गेलेले असतात खूप, जे दाबड बसलेले म्हणतात आपण. आणि त्याच्यानंतर येतं गाल. त्याच्यामध्ये काय आहे, सुजवटीमध्ये गाल फुगलेले असतात. चंद्रमुखी तब्येत दिसल्यासारखे असते, म्हणजे चंद्रमुखी म्हणजे जसं गोलाकार दष्टपुष्ट दिसतं, पण ते राहतं का नाही. पोट कसं असतं, सुकटीमध्ये पोट असं खपाटीला गेलेलं असतं, सुरकुतलेल्या त्वचा असते. सुजवटीमध्ये पोटाचा नगारा आणि पोटामध्ये पाणी साचलेले जलोदर असते. नगारा असतो पोटाचा, एकदम गोल नगारा. त्याच्यानंतर हाडे कसे बघू आपण. छातीचा पिंजरा आणि हाडांचा सापळा स्पष्ट दिसतो. तर ह्या बाळामध्ये सुकटीमध्ये काय होतं, ते एकदम सुरकटलेलं असतं ते बाळ, तर त्याच्यामुळे त्याचा छातीचा पिंजरा दिसतो, सगळे हाडं स्पष्ट दिसतात. आणि सुजवटीमध्ये हाडे दिसत नाही, त्याच्यामध्ये सूज असतात ना, त्यामुळे हाडं अजिबात दिसत नाही. हे बघू शकता तुम्ही फोटोमध्ये. तर हा 15 मार्काचा क्वेश्चन आहे. जवळपास आधी 4 क्वेश्चन घेऊन 5वा क्वेश्चन हा घेतला मी. 5 क्वेश्चन झाले, तर 5 मार्काला 4 क्वेश्चन. तर 20 मार्काचा सर्व क्वेश्चन 20 मार्काचे. याच्यामधले टिप येऊ शकते किंवा 15 मार्काचा क्वेश्चन पण येऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी चांगल्या पद्धतीने करायचा आहे, लर्न करून ठेवा हा क्वेश्चन. याच्यापैकी 5 मार्काचा तर कंपल्सरी येऊ शकतो, ANM फर्स्ट इयरसाठी पण आणि GNM फर्स्ट इयरसाठी पण. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.